सगळ्यात आधी या ठिकाणी हा स्नॅक्सचा प्रकार बघा, काय कुरकुरीत तयार झाला आहे की नाही. नमस्कार, मी पूनम, तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. मुलांना सुट्टी लागली की सतत त्यांना काही ना काही खायला हवं असतं. त्या सिरीजमधली आज आपण लहान मुलांच्या किंवा मोठ्यांनासुद्धा आवडणारे चिजलिंगपेक्षाही कुरकुरीत चविष्ट राईस पॉप्स कसे बनवायचे ते बघूयात. चला रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी ना मी एका पॅनमध्ये 1 वाटी इतकं पाणी घेतलं आहे. पाण्याला आधी हाय फ्लेमवर उकळी आणून घ्यायची आहे. प्रमाणासाठी घरातील वाटी किंवा एखादा मेजरिंग कप तुम्ही सेट केला तरीही चालेल. त्याच वाटीने मोजून 1 वाटी तांदळाचं पीठ आपल्याला ह्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. फक्त पीठ मिक्स होईल तोपर्यंत गॅस चालू ठेवायचा. एकदा का पीठ यामध्ये मिक्स झालं की गॅसची फ्लेम बंद करायची आणि 10 मिनिटासाठी झाकण ठेवून आपल्याला हे पीठ वाफवून घ्यायचं आहे. 10 मिनिटं झालेले आहे. आता आपण एका ताटामध्ये काढायचं आहे आणि जशी भाकरीचं पीठ मळतो ना त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे. तर हाताला थोडं थोडं पाणी लावून असा सॉफ्ट याचा गोळा मळून घ्यायचा आहे. आता लगेचच आपण याचे राईस पॉप्स तयार करणार आहोत. यामधला एक गोळा काढून घ्यायचा आणि तांदळाच्या पिठीमध्ये हा घोळवून मग याची आपल्याला पातळ पोळी लाटायची आहे. लक्षात असू द्या, याची पातळ पोळी लाटायची. जाड पोळी ठेवली तर हे नरम पडतात, त्यामुळे शक्य होईल तेवढी पातळ याची पोळी लाटून घ्यायची आहे आणि मध्ये मध्ये असं तांदळाचं पीठ लावून लाटायची, म्हणजे छान ही पोळी लाटली जाते. याआधीसुद्धा लहान मुलांच्या छोट्याशा भुकीसाठी अनेक रेसिपी मी पूनम बेसिक रेसिपीवर शेअर केलेल्या आहे. तर पूनम बेसिक रेसिपीवर जाऊन तुम्ही नक्की सर्च करा आणि तुम्ही ना प्रवासामध्ये सुद्धा हे राईस पॉप्स घेऊन जाऊ शकता. एक तर झटपट आणि कमी साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे आणि महिनाभर ठेवली ना तरी असेच कुरकुरीत हे राहतात. आता बघा, या पद्धतीने पोळी लाटली गेली. याचे छोटे छोटे आता चौकोनी तुकडे आपल्याला कट करून घ्यायचे आहे. तुम्ही पोळपाटावर लाटू शकतात किंवा गॅसचा ओटा स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आणि यावर तांदळाची पिठी लावून आपल्याला पातळ पोळी लाटायची आहे. एक लक्षात असू द्या, याची पातळ पोळी लाटा, म्हणजे ना हे खूप कुरकुरीत होतात. अगदी महिनाभर ठेवले ना तरीही कुरकुरीतच राहतील. आता छान पातळ पोळी लाटली गेली की साईडच्या कडा काढून टाकायच्या, म्हणजे एकसारख्या आकाराचे आपले हे राईस पॉप्स तयार होतात. याआधीसुद्धा चिजलिंग कसे बनवायचे हे मी आपल्या चॅनलवर दाखवलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की सर्च करा. एकदम मस्त कमी साहित्यामध्ये होणारे हे राईस पॉप्स आहे. तर सगळे मी तयार करून घेतले आहे. एकमेकांना अजिबात हे चिटकत नाही, तुम्ही बघू शकताय. आता आपण हे तळणार आहोत. तर तळताना आहे ना मात्र कढईमध्ये तेल आधी सुरुवातीला चांगलं गरम करून घ्या आणि मग तेलामध्ये बसतील अशा छोट्या छोट्या बॅचेसमध्ये आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. तळत असताना पण आपल्याला झाऱ्याने याला थोडंसं टॅप करायचं आहे, म्हणजे एक एक आपला हा जो राईस पॉप्स आहे ना तो अगदी फुलतो आणि टम्म फुगतो. तुम्ही बघू शकताय का मस्त तयार झाले आहे. आता तळत असताना गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आणि गोल्डन रंग येईपर्यंत मात्र हे तळून घ्यायचे आहे. महत्त्वाची टिप किंवा अनुभव इथे शेअर करते मी. खूप जास्त जाड हे तुम्ही राईस पॉप्स केले तर ते जास्त वेळ ना कुरकुरीत राहत नाही, नरम पडण्याची शक्यता असते. आता एका आहे ना असं झाऱ्यामध्ये आपल्याला याला निथळत ठेवायचं आहे. एक्स्ट्राचं काही तेल असेल तर ते खाली निघून जातं. किती कुरकुरीत झालेले आहे तुम्हाला बघताच क्षणी लक्षात येत असेल. याच पद्धतीने राहिलेले सगळे राईस पॉप्स आता आपल्याला तळून घ्यायचे आहे. अनेक स्नॅक्स रेसिपी मी लहान मुलांच्या छोट्याशा भुकेसाठी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. तर पूनम बेसिक रेसिपीवर जाऊन तुम्ही नक्की सर्च करा. तर सगळे आपले ह्या ठिकाणी राईस पॉप्स रेडी झालेले आहे. याला नुसतं साधं मीठ लावूनसुद्धा तुम्ही खाऊ शकतात किंवा मग मी या ठिकाणी एक मसाला यामध्ये ॲड केला आहे. तर मी इथे ना 2 पॅकेट पेरी पेरी मसाल्याचे ॲड केले आहे. थोडंसं कश्मीरी लाल तिखट आणि अर्धा चमचा आहे ना चाट मसाला टाकलेला आहे. तुमच्याकडे जर चीजची पावडर असेल तर ती तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात. अगदी चिजलिंगप्रमाणे लागतात. तर मला थोडा पेरी पेरी मसाला कमी वाटला त्यामुळे मी 2 पॅकेट वापरले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी अधिक करू शकतात. याला छान असं हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. तर तुम्हीसुद्धा असे महिनाभर टिकणारे राईस पॉप्स एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.